नमस्कार. आपण या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी निराडावा कालवा फुटलेला आहे. अजूनही यातून थोडंफार पाणी येत आहे. कारण वरती जरी कॅनलचं आवर्तन बंद केलं असलं तरी जे पाणी निरेपासून इथपर्यंत येत आहे ते थोड्या प्रमाणात अजूनही येते आणि दुसऱ्या दिवशी देखील हा रस्ता बंद होता. तर या ठिकाणी आपण आहोत. माझ्याबरोबर आहेत बाळासाहेब शिंदे, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक संजय काटे. काय साधारणपणे तुमचं मत आहे या संदर्भात? सगळं कसं झालंय, जर ही सगळी इरिगेशनवाल्या लोकांची चूक आहे आणि त्यात शासन त्याला जबाबदार आहे. कारण असं की दर 2 वर्षाला कॅनल साफ केला जातो, पण गेली 5-6 वर्ष झालं कॅनल अस्तरीकरणाचा विषय चव्हाट्यावर आला. अस्तरीकरणाला सगळ्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. अस्तरीकरणाला विरोध केल्यानंतर लोकांनी कॅनल दुरुस्तीला अजिबात कुठेही विरोध केलेला नव्हता. पण गेल्या 5-6 वर्षात कॅनलची कसलीही दुरुस्ती झाली नाही. येनकेन प्रकारे माळाचा दरवर्षी पाऊस होतो, माळाचं पाणी कॅनलमध्ये उतरतं, पाण्याबरोबर गाळ पण येतो. गाळाने कॅनलची 25% जागा व्याप्ती आटवली. त्या जागेवर, त्या गाळाच्या जागेवर झाडं उगवली. त्याच्यामुळे वहन क्षमता कमी झाली. त्याची वहन क्षमता कमी झाली. त्याची वाहन क्षमता कमी झाली. गाळाच्या जागेवर गाळ साचला, त्याच्यावर झाडं उगवली. झाडाला पाला पाचोळा प्लॅस्टिक गुंतलं आणि कॅनलची वाहन क्षमता कमी झाली. परंतु वाहनाची वाहन क्षमता जेवढं वरनं पाणी सोडायचं होतं तेवढीच ठेवली. त्यांनी वाहनात जी घाण झाली त्याचा विचार करून वाहन क्षमता कमी करायला पाहिजे, ती केली नाही. ह्या ठिकाणी कॅनल फक्त फुटला नसून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ह्या परिसरात 8 ते 10 ठिकाणी कॅनलवरनं पाणी उमचाळलंय. जागजागी उमचाळलेल्या खुणा आहेत. कारण त्या ठिकाणी पाला पाचोळा गवत सगळं वाहून गेलं. म्हणजे इथं जरी कॅनल नसता फुटला तरी अजून कुठं ना कुठं कॅनल फुटलाच असता. लिमटेकमध्ये कॅनल फुटता वाचला. तिथं तर लोकवस्ती होती. जर आता इथनं पुढं अस्तरीकरणाला वेग येईल, अस्तरीकरण करण्यासाठी लोकांना भीती दाखवली जाईल. परंतु जसं कॅनल स्वच्छ करून आतनं जर वाहन क्षमता वाढवली तर काही हरकत नाही. पण ह्या 4-5 वर्षात वाहन क्षमता काम न करता, दुरुस्ती न करता पैसे इथं आणले गेले. पैशाचा निधी कुठे गेला? पॉकलिंग मशीन कॅनलवर 2-2 दिवस उभं राहायचे. 2-2 बॅलर डिझेल विकलं जायचं. लोक डिझेल त्या इरिगेशनच्या माणसाकडून डिझेल विकत घ्यायची. एक मशीन 100 फूट काम करायचं दिवसभरात पॉकलिंग मशीन, आणि तिथं निघून जायचं आणि तो मालक टँकर चालक डिझेल विकायचा. अशा पद्धतीने इरिगेशनचं गेल्या 5-6 वर्षात अंधाधुंद कारभार आहे. त्याच्यामुळं हा सगळा शेतकऱ्यांचा आज प्रचंड नुकसान झालं. ह्या नुकसानीला जबाबदार इरिगेशन आणि सरकार आहे. त्यांनी 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांची दिली पाहिजे. तुमचं काय मत आहे बापू? आमचं असं वैयक्तिक मत, ह्यात शेतकऱ्यांची काहीच चूक नाही. सर्व इरिगेशन खात्याचे अधिकारी त्याला जबाबदार आहेत. कधीही कॅनलनी कधी फिरत नाहीत. सगळ्या झाडे झुडपं वाढल्यात, ते साफसफाई करत नाहीत, कधी येत नाहीत. त्यांचे इरिगेशन फक्त फोनवर चालतं. तिथल्या लोकांनी कितीतरी वेळा सांगितलं की कॅनल अर्धा करा. पावसाळ्यात दरवर्षी कॅनल कमी क्षमतेने वाहतो. ती क्षमता तशीच ठेवली त्यांनी. 4 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळं तो गेला. त्याला सर्वस्वी इरिगेशन खातं जबाबदार आहे. त्यात शेतकऱ्याची काही चूक नाही. खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी देखील अजूनही या खुणा दिसत आहेत की जे जमिनीच्या अगदी माती खरडून गेलेली आहे, अगदी दगडधोंडे पडलेले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे, तो देखील असा त्याचा भराव देखील फुटलेला आहे. म्हणजे पाण्याचा वेग किती होता. आणि इथून पुढं हा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे जाम केलेला होता. आणि आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की निराडावा कालव्याची वहन क्षमता वाढवायची असेल तर त्या ठिकाणी निराडावा कालव्यामध्ये जो गाळ आहे त्याची दुरुस्ती झाली पाहिजे, ना की शेतकऱ्यांना घाबरवून अस्तरीकरणाचा प्रयोग शेतकऱ्यांच्या अंगावरती टाकला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जलसंपदा खात्याला त्यांचं हेच आव्हान आहे की अस्तरीकरणाचं भूत आमच्या मानेवर आणू नका. त्याच्याऐवजी या कालव्याची दुरुस्ती प्रामाणिकपणे करा.